स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. मृत्यूनंतर शवाला एकटे का सोडू नये हा प्रश्न तुमच्या मनात सुद्धा घर करत असेल. चला तर पाहूया त्याच प्रश्नाचे आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये उत्तर पाहणार आहोत. बघा, गरुड पुराणामध्ये याचा उल्लेख झालाच आहे. तर आपण आज गरुड पुराणानुसारच भगवान श्रीकृष्ण आणि गरुड यांच्यामध्ये झालेला हा संवाद ऐकणार आहोत, ज्या संवादाने तुम्हाला तुमच्या प्रश्नाचे उत्तर नक्कीच मिळेल. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत तुम्ही नक्कीच पहा. एकदा गरुड भगवान श्रीकृष्णाकडे गेले आणि त्यांना भक्तिभावाने नमस्कार केला आणि त्यांनी भगवान श्रीकृष्णाला विचारले, हे प्रभू, असं का म्हणतात की मृत्यूनंतर शरीराला एकटे का सोडू नये? त्या शरीरात जर प्राणच नसेल तर त्या शवाला एकटे का सोडत नाहीत? त्यावर भगवान श्रीकृष्ण गरुडाला म्हणाले, हे गरुड, तू म्हणतो ते बरोबर आहे, परंतु शवाला जर एकत्र सोडले तर त्या शवामध्ये एक अदृश्य शक्ती निर्माण होण्याची शक्यता असते आणि ती शक्ती हे घरातील व्यक्तींना त्रास देत असते. त्यामुळं शवाला एकटे सोडत नाही. आणि तुला जर ह्या रहस्याचा उलगडा जर हवा असेल तर तुला मी एक कथा सांगतो. ती कथा तुम्ही नक्कीच ऐका. आणि आता ही भगवान श्रीकृष्ण गरुडजीला कथा सांगत आहेत आणि ही कथा तुम्ही सुद्धा नक्कीच ऐका. तुमच्या मनातील ह्या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला नक्कीच मिळेल. चला तर ती कथा आपण ऐकून घेऊया. गंगेच्या काठावर एक नगर वसलं होतं. ते नगर अतिशय श्रीमंत होते. त्या नगरातील लोकसुद्धा धार्मिक होते. ते नगर धनधान्यानं समृद्ध होतं. परंतु जसजसा काळ बदलत गेला तसतसा त्या नगरातील लोकसुद्धा आपल्याला दिखावा करू लागले, म्हणजे ते बाह्य प्रदर्शन करू लागले आणि आपल्या मनुष्य कर्मापासून ते वेगळे होऊ लागले. त्यांना लोभ निर्माण झाला आणि आपल्या कर्मापासून ते दूर निघून जाऊ लागले. त्यावेळी भगवान श्रीकृष्ण गरुडाला म्हणाले, त्या नगरात एक श्रीमंत असा व्यापारीसुद्धा राहत होता. तो अत्यंत लोभी होता. त्याने आयुष्यभर फक्त सोने, चांदी आणि जमिनी गोळा केल्या, पण धर्मकर्माची कधी पर्वा केली नाही. मृत्यू अपरिहार्य आहे आणि एके दिवशी अचानक आजाराने त्याला गाठलं. वैद्य आले, मंत्रोच्चार झाले, पण त्याचा प्राण हळूहळू शरीर सोडू लागला. नगरात खळबळ माजली. व्यापारी मोठा प्रतिष्ठित होता, त्याचं निधन झालं. तेव्हा नगर सगळं शोकात बुडालं. त्याच्या घराबाहेर लोकांची गर्दी जमली. स्त्रिया रडू लागल्या. पुरुष शोकाने मस्तक झुकून उभे राहिले. सगळे विचार करत होते की एवढ्या श्रीमंत माणसाचा अंत असा होईल, कोणी विचारही केला नव्हता. कृष्ण म्हणाले, व्यापाऱ्यांच्या कुटुंबाने अंत्यसंस्काराची तयारी सुरू केली. शवाला स्मशानापर्यंत नेण्याची व्यवस्था चालू होती. पण गरुड तेथेच एक चूक झाली की त्या नगरासाठी एक अभिशाप ठरली. कोणती चूक बरं? गरुडजी लगेच श्रीकृष्णाला म्हणाले. श्रीकृष्ण म्हणाले, त्या व्यापाऱ्याचा मृतदेह रात्री एकटाच सोडला गेला. लोक थकले होते. कुटुंबीय रडून थकले होते. त्यांनी विचार केला की सकाळी अंतिम संस्कार करू. त्याच दरम्यान मृत्यूदेह एका खोलीत ठेवून सगळेजण विश्रांतीसाठी गेले. अर्धी रात्र झाली होती. आकाशात काळे ढग जमले होते. अचानक नगरात विचित्र वारा वाहू लागला. जो दिवा मृत्यूदेहाजवळ ठेवला होता तो एका मागोमाग एक विझू लागला. संपूर्ण खोली अंधारात बुडाली. त्या अंधारात व्यापाराचा मृतदेह एकटाच पडला होता. खोलीत शांत होती. पानाचा सळसळाट नुसता भीतीदायक वाटत होता. तेव्हाच तिथून जाणाऱ्या एका पहारेकऱ्यांची नजर त्या खोलीकडे गेली. त्याने पाहिले की ज्या पलंगावर मृत्यूदेह ठेवला होता त्याच्या आजूबाजूला हलकी धुंदी पसरत होती. ती धुंदी काही साधारण धूर नव्हती. त्यात एक अजब थंडावा होता. पहारेकरी घाबरून जागेवरच थांबला. त्याचा श्वास जलद होता. त्याने पाहिले की मृत्यूदेहाच्या बंद डोळ्याने अचानक थोडेसे फडफडले आणि चेहऱ्यावर एक भयावह सावली उमटली होती. श्रीकृष्ण म्हणाले, जेव्हा सकाळ झाली त्यांचे कुटुंबीय खोलीत गेले तेव्हा त्यांच्यासुद्धा शुद्धी सुटल्या. म्हणजे व्यापाऱ्यांचा जो मृतदेह होता तो तसाच पडला होता. त्याचे डोळे पूर्ण उघडे होते. चेहरा असा दिसत होता जणू मृत्यूनंतरही काही अदृश्य शक्तीने त्यांच्यावर कब्जा केला आहे. गरुडजी थरथरत कापले. ते म्हणाले, प्रभू, हे कसं शक्य आहे? प्राण निघून गेल्यानंतरही मृत्यूदेहाचे डोळे उघडे कसे काय? एखादी शक्ती त्या शरीरात शिरली होती का? तेव्हा श्रीकृष्ण म्हणाले, गरुड, हेच ते भय आहे ज्यामुळे शास्त्रात सांगितले आहे की मृतदेह कधीही एकटा सोडू नये. कारण जेव्हा देह एकटा पडतो तेव्हा तो एक शून्य बनतो आणि शून्य भरण्यासाठी अदृश्य शक्तीचा तो मार्ग शोधत असतो. कृष्ण काही काळ थांबले. त्यांच्या डोळ्यात एक रहस्य होते. त्यांनी गरुडाला पाहिलं आणि हळू आवाजात म्हणाले, ही फक्त सुरुवात होती. खरे भय
तेव्हा उघड झाले जेव्हा नगरातील लोकांनी त्या रात्रीच्या पहारेकऱ्याची साक्ष ऐकली. कृष्ण म्हणाले, सकाळी जेव्हा व्यापाऱ्यांचा मृतदेह पाहायला गेला तेव्हा सगळेच अंगावर काटा उभा होईल असे झाले होते. त्यांच्या चेहऱ्यावर एक विचित्र भाव होते. नगरातील लोक भयभीत होऊन मागे सरकले, कारण असे दृश्य त्यांनी कधीही पूर्वी पाहिलं नव्हतं. लोक एकमेकाशी कुजबुजू लागले. तेव्हा नगरचा पहारेकरी पुढे आला. त्याचा चेहरा पांढरा पडला होता, डोळे भयाने मोठे झाले होते. पहारेकरी म्हणाला, मी रात्री असं काही पाहिलं आहे. जेव्हा सगळेच विश्रांतीस गेले होते तेव्हा मी पहारा देत होतो. तेव्हा मी या खोलीकडे गेलो आणि पाहिले. मृतदेह जिथं ठेवला होता तिथं गेलो. पहारेकरी थरथरत होता. तिथे एक आकृती उभी होती. ती माणसासारखी दिसत होती, पण तिचे पाय जमिनीला लागले नव्हते. तिचे डोळे लाल अंगारासारखे चमकत होते. गर्दीत खळबळच माजली. कोणीतरी म्हणाले, तुझा हा भ्रम असेल. तेव्हा पहारेकऱ्याने हात वर करून सर्वांना शांत केले. तो म्हणाला, नाही, मी माझ्या डोळ्यांनी पाहिलं आहे. ती सावली हळूहळू मृतदेहाच्या दिशेने झुकली आणि मग त्या शरीरात सामावली. हे ऐकून स्त्रिया रडू लागला. मुले आपल्या पालकांना बिलगली. नगरातील लोकांच्या पाठीमागे थंडी वाजली. कोणीतरी म्हणाले, मृतदेह तात्काळ स्मशानात न्या. तर दुसरा म्हणाला, आता तर यात प्रेत वास करते, मग आता काय करायचं. तेव्हा कृष्ण म्हणाले, नगरातील भय आता वाढले होते. लोक विचार करू लागले की हा मृतदेह साधा राहिला नाही, तर याच्यामध्ये एक अदृश्य शक्तीचा आश्रय बनला आहे. त्यावेळेस गरुडजींनी प्रभूला विचारले, हे प्रभू, सावलीने खरोखरच मृतदेह आपला केला होता का. त्यावर श्रीकृष्ण म्हणाले, हो गरुड, म्हणूनच त्या रात्रीनंतर नगरात विचित्र घटना घडू लागल्या. अशा घटना ज्यांनी संपूर्ण नगर संकटात टाकले होते. कृष्ण म्हणाले, गरुड, त्या व्यापाऱ्यांचा मृतदेह हा साधा राहिला नव्हता. त्यात अदृश्य सावलीही वास करू लागली, आणि जेव्हा अशा शक्ती एखाद्या शरीरात प्रवेश करतात तेव्हा त्याचा परिणाम केवळ त्या शरीरापुरता मर्यादित राहत नाही. संपूर्ण नगर त्या सावलीत गुरफटते. त्या दिवसापासून अजब घटना सुरू झाल्या. रात्री मुलांच्या रडण्याचे आवाज ऐकू आले. जरी गाढ झोपेत सर्व असले तरी एखाद्या कोपऱ्यातून कुजबूज ऐकू येई. जणू काही अदृश्य शक्तीच तिथं असायची. विहिरीतून अचानक हसण्याचे आवाज येऊ लागले. अंगणातला दिवा आपोआप विझत असे. लोक भीतीने घराबाहेर पडणे टाळू लागले. कुटुंबीय मृतदेहाला शक्य तितक्या लवकर स्मशानात नेण्याची इच्छा करू लागले. त्यांनी मृतदेहाला चितेवर ठेवले आणि अग्नी प्रज्वलित करण्याचा प्रयत्न केला. पण आश्चर्य असे की प्रत्येक वेळी आग आपोआप विझून जायची. तीनदा त्यांनी प्रयत्न केला. तीनदाही तसेच झाले. लोक एकमेकाकडे पाहू लागले, पण अग्नी का पेटला नाही. अग्नी जो होता त्याला ती अडवत होती का सावली. त्यावेळी श्रीकृष्ण म्हणाले, जेव्हा प्रेत एखाद्या देहात शिरते तेव्हा ते आपला आधार बनवते, आणि जोपर्यंत कोणी त्याला थांबवणारा नसतो तोपर्यंत ती शक्ती त्या शरीराला सोडत नाही. नगरात भीतीचे वातावरण झाले. लोक कुजबुजू लागले, हा मृतदेह साधा राहिला नाही, त्यात प्रेताचा वास आहे. मग विचित्र घटनासुद्धा त्या नगरात घडू लागल्या. कधी कोणाच्या अंगणात भांडी आपोआप पडू लागायची, कधी घराच्या छतावरून पावले ऐकू यायची. जर कोणी वर नसले तरी स्त्रिया म्हणू लागल्या की रात्री कोणीतरी त्यांच्या कानात काहीतरी गुजगुजत आहे. मुले घाबरून आईच्या कुशीत शिरू लागायची. हळूहळू नगरात आजारपण वाढले. लोक कारण नसतानाही आजार पडू लागले. वैद्य आणि डॉक्टर हैराण झाले, कारण अचानक संपूर्ण नगरात ताप आणि अशक्तपणा का पसरला आहे. कृष्ण म्हणाले, गरुड, लोकांना समजले की सर्व त्या मृतदेहामुळे आणि त्यात शिरलेल्या सावलीमुळे घडत आहे. नगराच्या मुखियाने सभा भरवली. लोक थरथरत म्हणाले, त्या संकटापासून आम्हाला फक्त एकच साधक वाचू शकतो, जो प्रेतविद्या जाणतो. गरुडजी अधीर होऊन विचारतात, प्रभू, मग काय त्यांनी एखाद्या तांत्रिकाला बोलवले का. तर श्रीकृष्ण म्हणाले, हो. त्या नगरातील दहशत इतकी वाढली होती की त्यांनी एका वृद्ध तांत्रिकांना बोलवण्याचा निर्णय घेतला. पण त्याने हे सांगितले, सगळ्यांचे हृदय धडपडले. कृष्ण म्हणाले, नगरातील लोक भयाने कापत होते. प्रत्येक घरात अशांती होती. मृतदेह चितेवर जाऊनही अग्नी स्वीकारत नव्हता. अशी स्थिती पाहून लोकांना कळले की ही सामान्य गोष्ट नाही. तेव्हा नगराच्या मुखियाने एका मोठ्या साधकाला म्हणजे तांत्रिकाला बोलावले. लोक मान हलवू लागले. सर्वांना ते मान्य केलं आणि एक तांत्रिक जो तपस्या करत होता त्याला बोलवले. तांत्रिकाचे नाव होते भैरवनाथ. त्यांना असे म्हणतात. ते जन्मताच प्रेतविद्येचे साधक होते. साधकाच्या हातात त्रिशूळ, डोक्यावर भस्माचा थर होता. हातात त्रिशूल होते. डोळे लाल होते, पण त्यात घन ज्ञान आणि अटल धैर्य झळकत होते. लोक त्यांना सर्व कहाणी सांगू लागले. नंतर काय झालं ते म्हणाले, अग्नी त्याला स्वीकारत नाही, कृपा करून आम्हाला वाचवा. तेव्हा भैरवनाथ गंभीर स्वरात म्हणाले, मला सर्व माहीत आहे. जेव्हापासून मृतदेह एकटा सोडला तेव्हाच त्या प्रेताने त्यांच्यावर अधिकार हा मिळवला आहे. आता तो फक्त मृतदेह नाही, तो एक पात्र आहे.
प्रेताचे पात्र. नगरातील लोक श्वासात अडकले आणि म्हणाले, हे प्रभू. मग एक तांत्रिकाने लगेच अनुष्ठान सुरू केले. नाही गरुड, आधी त्याने सगळ्यांना चेतावले. भैरवनाथाने नगरवासियांना रागाने म्हटले, तुमच्या निष्काळजीपणामुळे हे सर्व संकट ओढावले आहे. मृतदेह एकटा सोडला जातो तेव्हा ते रिकामं घर बनतं आणि त्या रिकाम्या घरावर प्रेत आपला ताबा घेतो. आता हे हटवणे सोपे नाही. हे प्रेत बलवान आहे, कारण ते लोभी व्यापाऱ्यांच्या अपूर्ण इच्छांनी पोषित आहे. लोक रडू लागले. कुटुंबाने तांत्रिकाच्या पायावर पडले आणि म्हणाले, स्वामी, आम्हाला काही करा, पण या आमच्या नगराला या संकटातून मुक्त करा. भैरवनाथने मंत्रोच्चार सुरू केले. हवा जड झाली. वातावरणात एक विशिष्ट दुर्गंध पसरला होता. दिवे दुखलू लागले. तांत्रिकाने मृतदेहावर त्रिशूळ लावला आणि मोठ्या आवाजात प्रेतोद्धार मंत्र जपू लागला. मग काय घडले त्याची कल्पनासुद्धा नव्हती. व्यापाऱ्यांचा मृतदेह जो आतापर्यंत निश्चय पडला होता तो अचानक हलू लागला. त्याची मान एका बाजूला वळली आणि ओठातून कराह ऐकू लागला. लोक किंकाळत मागे सरकले. स्त्रिया ओरडू लागल्या. भैरवनाथाने डोळे मिटले आणि मंत्रोच्चार आणखी जोरात केला. पण मृतदेहाचे डोळे एकदम मोठे झाले. त्यात एक अशी चमक होती, ती पाहून सर्व लोक शांत आणि थरथर कापत उभा राहिले. त्या क्षणी गरुड म्हणाला की लोकांना कळे का, हा मृतदेह व्यापाऱ्यांचा ध्येय नाही, तर एक प्रेताचे घर बनले आहे. ते प्रेत इतके सहजपणे त्या व्यापाऱ्यांच्या मृताला सोडत नव्हते. नगरातील लोक वेडे झाले होते. त्यांना भय झाले होते. तेव्हा भैरवनाथ शांत झाले आणि त्यांचा आवाज दणाणत होता. ओम शो प्रेताय नम. आणि त्या त्रिशूलातून ठिणग्या उडू लागल्या. मृतदेह अचानक झटका देत बसला. त्यांची मान तिरकी वळली आणि ओठातून कराह फुटली. माझं धन. लोक किंचाळले. स्त्रिया रडू लागल्या. मुलं आपल्या आईच्या मिठीत चिकली. भैरवनाथाने आवाज उंचावला आणि शवाला विचारले, कोण आहेस तू? या ध्येयाला का सोडत नाही? या नगरातल्या भयाने ग्रस्त का करत आहे तू? तेव्हा शवातून एक जड आणि विचित्र आवाज, मी व्यापारी आहे. मी इथून जाणार नाही. मी आयुष्यभर धन कमावलं, पण ते सोडण्यास तयार नाही. गरुडजींनी विचारलं, प्रभू, म्हणजे मृत व्यापाऱ्यांची आत्माच त्या शवात अडकली होती? श्रीकृष्ण म्हणाले, हो. आत्मा जेव्हा जीवनात अपूर्ण इच्छामध्ये अडकलेला असतो तेव्हा मृत्यूनंतरही मुक्त होत नाही. त्या व्यापाऱ्यांची आत्मा धनाच्या लोभातून मुक्त होऊ शकली नाही आणि जेव्हा शव एकटं पडलं तेव्हा त्याच्या अपूर्ण इच्छेनं प्रेताला आकर्षित केलं. दोघांची शक्ती एकत्र आली. व्यापाऱ्यांची तृष्णा आणि प्रेताची शक्ती. म्हणूनच शवचितेवर अग्नी स्वीकारत नव्हता. भैरवनाथ म्हणाले, ही आत्मा आता प्रेतात परिवर्तित झाली आहे. जोपर्यंत तिची अपूर्ण इच्छा पूर्ण होत नाही किंवा ती धर्माच्या मार्गावर वळत नाही तोपर्यंत कोणताही उपाय तिला शांत बसू देत नाही. ती आपल्या कुटुंबाला सुद्धा सोडणार नाही. नगरातील लोक घाबरले. मग यावर उपाय काय, असं त्यांनी भैरवनाथाला विचारलं. भैरवनाथ म्हणाले, उपाय कठीण आहे. आज रात्री कोणीतरी या शवाजवळ पहारा द्यावा लागेल. कोणीतरी धाडशी मनुष्य प्रेताची परीक्षा सहन करेल. जर तो परीक्षा पार करेल तर नगर वाचेल आणि जर हारला तर प्रेत संपूर्ण कुटुंब आणि नगराला सुद्धा ग्रासून टाकेल. लोकांच्या मनात भय पसरलं, कारण त्या प्रेताजवळ कोण उभं राहील हे सर्वांना आश्चर्य वाटलं. कोण पुढं जाईल? व्यापाऱ्यांच्या कुटुंबाला समजले की संकटातून मुक्ती फक्त बलिदानाने शक्य आहे. पण या बलिदानासाठी कोण पुढे येईल हा निर्णय संपूर्ण नगर हलवून टाकणारा ठरवणार होता. जेव्हा तांत्रिकाने सांगितलं की शवाजवळ पूर्ण रात्र कोणतरी पहारा करावा लागेल तेव्हा संपूर्ण नगर हे शांत झालं. लोक एकमेकाकडे पाहू लागले, पण कुणातही धैर्य नव्हतं. व्यापाऱ्यांचं कुटुंब रडू लागलं. व्यापाऱ्यांची पत्नी हंबरडा फोडत म्हणाली, आमचं काय चुकले? आम्ही काय कधी कुणाचं वाईट केलं नाही. आम्हाला हा शाप का भोगावा लागतो? तेव्हा भैरवनाथ म्हणाले, दोष तुमच्यावर नाही, तुमच्या पतीच्या अपूर्ण इच्छावर आहे. पण आता हे संकट संपूर्ण नगरावर आलं आहे. जर आज रात्री शवाजवळ कोणी बसलं नाही तर प्रेत अधिक मजबूत होईल. मग हे थांबवणं अशक्य होईल. आता मग काय करायचं? नगरात कोणी पुढे येईना. कोण होकार देईल? त्या क्षणी व्यापाऱ्यांचा एक पुत्र होता, तो पुढे आला. चेहरा भीतीने पांढरा होता, पण डोळ्यात एक दृढ निश्चय झळकत होता. त्याने थरथर आवाजात म्हटलं, जर माझ्या वडिलांच्या आत्म्याला मुक्ती मिळणार असेल तर मी तयार आहे. मी माझ्या वडिलांना एकटं सोडणार नाही. नगरातील लोक त्याच्याकडे पाहून लागले. काही जण रडू लागले. व्यापाऱ्याची पत्नी किंचाळली, नको रे बाबा, तू जाऊ नको. शव आता तुझे वडील नाहीत, ते प्रेताचे घर आहे. पण पुत्राने ऐकलं नाही आणि ते धैर्याने म्हणाले, ठीक आहे, या नगरासाठी आणि माझ्या कुटुंबासाठी मी इथं राहायला तयार आहे. भैरवनाथाने त्याच्या पाठीवर हात ठेवला आणि म्हणाले, लक्षात ठेव, भय तुला प्रत्येक क्षणी तोडेल.
प्रेत तुझ्या मनाला फसवायचा प्रयत्न करेल, पण जर तू भगवानाचे स्मरण करत राहिलास तर तू नक्कीच वाचशील आणि नगरही वाचतील. शवाजवळ एक दीपक लावण्यात आला. नगरवासी दुरून पाहत होते, पण जवळ जाण्याचे धैर्य कोणातही नव्हते. व्यापाऱ्यांचा पुत्र एकटाच शवाजवळ बसला होता. त्याच्या डोळ्यात भीती स्पष्ट होती, परंतु ओठावर भगवानाचे नाव होते. वेळ सरत होती. अर्धी रात्र झाली. अचानक खोलीत थंड वाऱ्याचा झोळका आला. दीपक दिवा जोरजोराने लुकलुकू लागला. मग काय शवाने हळूहळू आपले डोके वर केले. त्याच्या डोळ्यात चमक होती. होठ हलले आणि गडद भयानक आवाज घुमला. नगरात स्त्रिया बाहेर उभ्या होत्या. त्यांनी सुद्धा हे दृश्य पाहिले. ते किंचाळून उठल्या. नगरवासी भीतीने थरथरत होते. कृष्ण म्हणाले, गरुड, हाच तो क्षण होता जेव्हा पुत्राने आपल्या वडिलांना हाक मारताना ऐकले. पण तो आवाज वडिलांचा नव्हता, तो प्रेताचा आवाज होता. आणि हाच तो आवाज ठरवणार होता की नगराचं भविष्य काय आहे. पुढे काय झाले? गरुड, त्या अर्धी रात्रीची वेळ होती. इतकी भयानक होती की संपूर्ण नगराने श्वास थांबवला. व्यापाराचे शव हळूहळू उठले. त्याच्या डोळ्यात लाल चमक होती. त्याच्या ओठावतून आवाज निघाला, पुत्र, पुत्र, माझ्याजवळ ये. व्यापाऱ्यांचा मुलगा थरथरत होता. त्याचं शरीर घामानं ओल झालं, पण त्याने धैर्य गोळा केला आणि म्हणाला, बाबा, जर तुम्ही खरोखरच माझे वडील आहात तर सांगा, तुमच्या आत्म्याला मुक्ती कशी मिळेल? शवातून विकृत भयानक हास्याचा आवाज घुमला. तो इतका भयंकर होता की दीपक विझला आणि संपूर्ण खोलीत अंधार पडला. शवाच्या डोळ्यातून लाल तेज चमकत होते. आवाज पुन्हा घुमला, मला धन पाहिजे, माझे सोने, माझा गुप्त गुहेत लपलेला खजिना. तोपर्यंत मला शांती मिळणार नाही जोपर्यंत तो सापडत नाही. नगरातील लोक थक्क झाले. आता काय होईल? व्यापाऱ्यांची आत्मा, हे प्रेत आता काय करेल, हे सर्वांचं लक्ष होतं. भैरवनाथाने मोठ्या आवाजात मंत्रोच्चार सुरू केला. खोलीत एक दिव्य प्रकाश पडू लागला. त्या प्रकाशाने अंधाराला चिरलं. शवाच्या डोळ्यांनी क्षणभर डोळे मिटले. कृष्ण म्हणाला, गरुड, त्या क्षणी व्यापाऱ्यांचा आत्मा आणि प्रेत शक्तीमध्ये संघर्ष सुरू झाला. आत्म्याला मुक्ती हवी होती, पण लोभाने तिला घट्ट जकडून ठेवलं होतं. आणि जेव्हा आत्मा लोभात अडकतो तेव्हा प्रेत त्याच्यावर अधिकार मिळवतोय. व्यापाराचा पुत्र थरथरत्या आवाजात म्हणाला, बाबा, तुमच्या धनाचं मूल्य काय आहे? हेच धन तुम्हाला बंधन म्हणून ठेवते. ते सोडून द्या आणि प्रभूचं नाव घ्या. क्षव काही क्षण हालले. त्याचे ओठ उघडले आणि एक भयानक किंकाळी निघाली. जणू दोन शक्ती आतून लढत होत्या, एक लोभाची आणि एक आत्म्याची. तेव्हा आकाशातून एक दिव्य आभा उतरले. वातावरण सुगंधाने भरून गेलं. घंटा, शंखनादाचे स्वर ऐकू लागले. नगरातील लोक आकाशाकडे पाहू लागले. एक प्रकाश दिसत होता. नगरवासी खूप आश्चर्यचकित झाले, तर तो प्रकाश त्या खोलीत उजळून गेला होता. व्यापाराचा पुत्र रडत रगडत भगवानाचं नाव घेत होता. त्या नामाच्या प्रभावानं प्रेतशक्ती दुर्बल होऊ लागली. शवाने जोरात किंकाळी फोडली आणि जमिनीवर कोसळला. त्यांच्या डोळ्यातील लाल चमक विझली. दीपक स्वतःहून पेटला होता. त्यावेळीच काय झालं? मग त्या दिव्य आभेने नगराला वाचवले का? रहस्यमय हास्याने काय झाले? बघा, खरी परीक्षा अजून बाकी होती, कारण आत्म्याचं बंधन पूर्णपणे तुटलं नव्हतं. जोपर्यंत ते बंधन तुटत नाही तोपर्यंत शांती शक्य नाही. दिव्य प्रकाश उतरल्यामुळे प्रेतशक्ती क्षीण झाली होती. शिव निश्चल पडला होता, पण नगरवासी अजूनही भयभीत होती. व्यापाऱ्यांचा पुत्र अश्रूने ओला होऊन भगवानाचं नाम जपत होता. त्या क्षणी नगराला हे सांगणं आवश्यक होते की शवाला एकटे का सोडत नाहीत. गरुडजींनी विचारलं, प्रभू, कोणते ते सत्य? कृष्ण म्हणाले, जेव्हा कोणाचा प्राण निघून जातो तेव्हा त्याचे शरीर फक्त माती होत नाही, त्या क्षणी आत्मा आणि देह यामध्ये एक सूक्ष्म दोर टिकून असते. ही दोर खूप नाजूक असते, पूर्णतः ते तुटलेली नसते. त्यावेळी क्षव एक असं द्वार बनतं ज्याच्याकडे अदृश्य शक्ती आकर्षित होतात. त्यावेळी गरुडजींनी विचारलं, म्हणजे काय प्रभू? शवाजवळ पहारा ठेवण्याचं कारण हेच आहे का? त्यावेळी श्रीकृष्ण म्हणाले, हो गरुडजी, जेव्हा शव एकटं सोडलं जातं तेव्हा ते शून्यात बदलतं आणि शून्य कधीही रिकामा राहत नाही. त्या शून्याला भरण्यासाठी प्रेत, पिशाच आणि नकारात्मक शक्ती धाव घेत असतात आणि त्या शवाला आपलं आश्रयस्थान बनवतात. म्हणून शास्त्रामध्ये असं सांगितलं आहे की शवाला कधीही एकटे सोडू नका. गरुड, आत्मा मृत्यूनंतरही आपल्या आसपास भटकत असतो. त्याला फक्त तेव्हा शांती मिळते जेव्हा आजूबाजूला भजन, मंत्र आणि धर्माचं वातावरण असतं. पण शव जर एकटं अंधारात पडलं असेल तर त्याला आत्मा असुरक्षित बनवते. अशावेळी प्रेतासारख्या शक्ती त्याला आपल्या वशात घेतात. गरुडजींनी भयभीत होऊन कृष्णाला विचारलं, प्रभू, मग प्रत्येक शवासोबत असं घडतं का? कृष्ण म्हणाले, प्रत्येक वेळी नाही गरुड. ज्या आत्मा धर्माशी जोडलेला असतात, त्याचे कर्म शुद्ध असतात, त्या थेट परमात्माच्या मार्गावर जातात. परंतु ज्या आत्मा लोभ, मोह आणि अपूर्ण इच्छामध्ये अडकलेल्या असतात, त्याचं बंधन तुटत नाही. अशा शवाकडे प्रेतशक्ती आकर्षित होत असतात. आता नगरातील लोकांना समजले त्यांच्यासोबत जे घडलं ते खूप वाईट होतं, परंतु
व्यापाऱ्यांच्या लोभाने त्यांच्या आत्म्याला अडवलं होतं आणि शवाला एकटे सोडल्यामुळे प्रेताला ती संधी मिळाली होती. कृष्ण म्हणाले, गरुड हे सत्य आहे. शव फक्त मातीचा ढीग नसतो, तो एक पूल असतो, आत्मा आणि अदृश्य लोकांच्या दरम्यानचा पूल. जोपर्यंत हा पूल सुरक्षित ठेवला जात नाही तोपर्यंत कोणतीही वाईट शक्ती त्यावर अधिकार मिळवू शकते. म्हणून शास्त्राने सांगितले आहे, शवाला एकटे सोडू नका. मंत्रोच्चार आणि दीपक हीच ती ढाल असते जी आत्म्याचं रक्षण करते. गरुडजीचं हृदय भरून आलं आणि त्यांनी प्रभूला हात जोडले. ते म्हणाले, प्रभू मला समजलं, ही गोष्ट फक्त अंधश्रद्धा वाटत होती, परंतु खरंच ह्याच्यामध्ये एक गूढ शक्ती आहे, याच्यामध्ये एक सत्य लपलं आहे. श्रीकृष्ण हसले आणि म्हणाले, गरुड, सत्य कधी अंधश्रद्धा नसतं, ते फक्त तोपर्यंत गूढ असतं जोपर्यंत त्यांना त्या व्यक्तींना समजत नाही. आणि आज हे गूढ तू सत्य जाणलंस. खरंच मृत्यू हा एक शब्द आहे जो ऐकला की माणूस थरथर कापतो, पण सत्य हेच आहे की मृत्यू हा जीवनाचे सर्वात मोठे वास्तव्य आहे. आपण सगळे जाणतो, ज्याचा जन्म झाला आहे त्याला एक ना एक दिवस मृत्यू नक्कीच आहे. पण प्रश्न हा आहे, मृत्यूनंतर नेमकं काय असतं? शवाला एकटे का ठेवू नये? आत्मा कुठे जातो? आणि स्मशानातील परंपरा इतक्या कठोर का ठेवण्यात आहे? तर बघा, शव एकटं का ठेवत नाही? मृत्यूनंतर काही काळ आत्मा देहाभोवतीच असतो. त्यावेळी शरीर फक्त मातीचं नसतं तर एक सूक्ष्म द्वार बनतं. शव जर एकटे सोडले तर शून्यात परिवर्तित होतं आणि शून्य कधीही रिकामा राहत नाही. दुसरं सत्य म्हणजे आत्म्याचा मार्ग. आत्मा कधीही नष्ट होत नाही. शरीर पंचमहाभूतामध्ये विलीन होते, पण आत्मा आपल्या कर्मानुसार पुढच्या लोकांची यात्रा करतो. ज्याने धर्म, भक्ती आणि सत्कर्म केले आहे त्यांची आत्मा प्रकाशाच्या दिशेने पुढे जाते, आणि ज्याने लोभ, मोह आणि पापात आयुष्य व्यतीत केले आहे त्यांची आत्मा भटकत राहते आणि ते प्रेतरूपही धारण करते. तिसरं सत्य आहे की स्मशानाचं. बघा, तुम्ही कधी विचार करा असाल की स्मशानात मंत्रोच्चार आणि दीपक का लावतात? स्मशान फक्त शव जाळण्याचं ठिकाण नाही तर आत्म्याचं अंतिम संस्काराचं द्वार आहे. तिथला प्रत्येक नियम आत्म्याला दिशा देण्यासाठी असतो. दीपक आत्म्याचं मार्गदर्शनाचं प्रतीक आहे. मंत्रोच्चार आत्म्याला शक्ती देतात आणि दुष्ट शक्तींना दूर ठेवतात. शवाला एकटं न ठेवण्याचा नियम आत्म्याचं संरक्षण करण्यासाठी आहे, हे लक्षात ठेवा. मृत्यूचं चौथं सत्य म्हणजे काय? तर भय. मृत्यूची भीती फक्त त्यांनाच वाटते जे जीवनात अपूर्ण इच्छा आणि पापात अडकलेले असतात. ज्यानं धर्माचं पालन केलं आहे, दुसऱ्याचं कल्याण केलं आहे आणि प्रभूचं नाम घेतलं आहे, त्यांच्यासाठी मृत्यू हा उत्सव ठरतो. त्यांच्यासाठी मृत्यू म्हणजे फक्त वस्त्राबद्दल. जसं आपण जुनं वस्त्र टाकून नवी घालतो ना, तसंच आत्मा जुनं शरीर सोडून नवी यात्रा सुरू करते. पाचवं सत्य आहे प्रेत का बनतात. जेव्हा एखादा मनुष्य लोभ, मोह किंवा अपूर्ण इच्छामध्ये गुंतलेला असतो आणि त्याच अवस्थेत मरतो ना, तेव्हा त्याची आत्मा मुक्त होत नाही आणि ती देह आणि संसाराची चिटकून राहते. अशा आत्म्याचं प्रेतात रूपांतर होते. म्हणूनच जीवनात धर्म आणि समाधान हे सर्वात मोठे रक्षक आहेत. तर आपण ही एक रहस्यमय कथा पाहिली आहे की मृत्यूनंतर शवाला का एकटे सोडत नाहीत. ही कथा तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला नक्कीच कमेंट करून सांगा, आणि तुमचं याबद्दल काय मत आहे ते सुद्धा आम्हाला सांगा. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.